नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करण्यास मिळणार आहे. आजचा आपला टॉपिक आहे इकॉलॉजिकल पिरॅमिड्स, जो एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर चला पाहूया की इकॉलॉजिकल पिरॅमिड असतं काय. यू मस्ट बी फॅमिलियर विथ द शेप ऑफ पिरॅमिड. तुम्हाला माहिती आहे का पिरॅमिड कसा असतो? म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की पिरॅमिडचा शेप कसा असतो. तर पिरॅमिडचा शेप हा बेसला हा मोठा असतो, त्यानंतर हा निमुळता होत जातो. टॉप लेवलवरती हा कसा होतो? निमुळता होतो. तर हा काय शेप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे काय आहे? पिरॅमिड. याला काय म्हणतात? पिरॅमिड. तर आता इकॉलॉजिकल पिरॅमिड काय आहे ते आपण पाहूया. इथे हे आहे पिरॅमिड. द बेस ऑफ पिरॅमिड इज ब्रॉड. यस, बेस कसा आहे? ब्रॉड आहे. अँड इट्स नॅरो टुवर्ड द अपेक्स. आणि अपेक्सकडे म्हणजे टॉपवरती, टॉप लेवलला काय म्हणतात? अपेक्स म्हणतात. तर अपेक्सकडे हे काय असतं? नॅरो होत जातं, छोटं होत जातं. वन गेट्स ऑफ सिमिलर शेप वेदर यू एक्सप्रेस द फूड और एनर्जी रिलेशनशिप बिटवीन अन ऑर्गॅनिझम. आणि यावरून आपण काय करतो की एखादी जी फूडचं रिलेशन आहे, एनर्जीचं रिलेशनशिप आहे डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये. आपल्याला माहिती आहे सगळं शेवटी कोण असतो? इथे प्रोड्युसर असतो. सगळ्यात खालच्या टॉपिक लेवलवरती प्रोड्युसर असतो, जो की थोडं मी क्लिअर करून व्यवस्थित सांगते. हे बेस, त्यानंतर हे एक पिरॅमिड आहे. सगळ्यात बेसला जे आहे हे इथे कोण असतो की प्लांट्स असतात. म्हणजेच कोण असतं? प्रोड्युसर असतात. प्लांट काय आहेत? हे प्रोड्युसर्स आहेत, जे की फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये येतात. कोणत्यामध्ये येतात? फर्स्ट ट्रॉपिक लेवल. हे ट्रॉपिक लेवल्स आहेत. एनर्जीचे लेवल्स असो, फूडचे लेवल्स असो, हे ट्रॉपिक लेवल्स आहेत. यामध्ये फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल, फोर्थ ट्रॉपिक लेवल, असे ट्रॉपिक लेवल हे वरती म्हणजे अनेक असू शकतात. तर इथे जो प्लांट आहे तो प्रोड्युसर्स आहे आणि त्या प्लांटवरती जे डिपेंड असतात त्याला आपण काय म्हणतो? कन्झ्युमर म्हणतो. जे की सेकंड ट्रॉपिक लेवलवरती असणारा प्रायमरी कन्झ्युमर आहे. थर्ड ट्रॉपिक लेवलमध्ये असणारा हा सेकंडरी कन्झ्युमर आहे. आणि फोर्थ ट्रॉपिकवर असणारा हा थर्ड कोण आहे? कन्झ्युमर आहे. हे तुम्हाला मी या अगोदर जे लेक्चर घेतलं त्यामध्ये हे ट्रॉपिक लेवल काय आहे ते सांगितलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही केलं नसेल तर ते अगोदर पाहून घ्या आणि नंतर इथे हे पहा. ठीक आहे. ॲट अ डिफरंट ट्रॉपिक लेवल दिस रिलेशनशिप इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ नंबर, बायोमास अँड एनर्जी. असे एनर्जी पिरॅमिड असू शकते, नंबर पिरॅमिड असू शकते, फूड पिरॅमिड असू शकते. असे पिरॅमिडच्या फॉर्ममध्ये यांनी एक रिलेशनशिप दाखवलेलं आहे. या ट्रॉपिक लेवलमध्ये कसं रिलेशनशिप आहे, जेव्हा एनर्जी फ्लो होतो तेव्हा कसं आहे, बायोमासबद्दलचं कसं आहे, त्यानंतर नंबर ऑफ ऑर्गॅनिझमचं कसं रिलेशनशिप आहे, या प्रत्येक ट्रॉपिक लेवलवरती हे यांनी या पिरॅमिडच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर बेस ऑफ ईच पिरॅमिड इज रिप्रेझेंट द प्रोड्युसर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की बेसला काय असतं? प्रोड्युसर असतो. आणि प्रोड्युसर कोण आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याला अन्न देणारा कोण आहे? तर प्लांट हा आपल्याला अन्न देतो. तो स्वतःसाठी तर अन्न तयार करतो, त्याचसोबत आपल्याला आपण तो अन्न पुरवठा करतो. The base of each pyramid represents the producer at the first tropic level, while the apex represent the tertiary or the top level of consumers. ठीक आहे. टॉप लेवलला कोणताही कन्झ्युमर्स ॲड ऑन होऊ शकतो, तर तो टर्शरी ट्रॉपिक लेवलमध्ये येतो. द 3 टाइप्स ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड्स दॅट आर युजली स्टडीड: पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ एनर्जी.
आपण इथे हे 3 पिरॅमिड इथे याची स्टडी करणार आहोत. पिरॅमिड म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात कळालेलं आहे. तर इथे आपण पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ एनर्जी, हे पिरॅमिडची स्टडी आपण इथं करणार आहोत. तर इथे ही जी फर्स्ट इथे फिगर दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे, रिप्रेझेंट करते की पिरॅमिड ऑफ नंबर्स, की प्रोड्युसर आपल्याला माहिती आहे सगळ्यात बेसला हा प्रोड्युसर असतो, त्यानंतर कन्झ्युमर असतो, प्रायमरी कन्झ्युमर, त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर असतो, टर्शरी कन्झ्युमर असतो. हे झालं प्रोड्युसर. तर प्रोड्युसरची संख्या ही नेहमी जास्त असते आणि तो असतो बेसला. त्यानंतर कोण असतो त्या प्रोड्युसरवर डिपेंड असतो, तो असतो प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर हा प्लांटवरती डिपेंड असतो, म्हणून हा हर्बीओरस असतो. हर्बीओरस. प्रायमरी कन्झ्युमर कोण असतो तर हर्बीओरस असतो. त्यानंतर या प्रायमरी कन्झ्युमरवरती डिपेंड असतो कोणतो सेकंडरी कन्झ्युमर. सेकंडरी कन्झ्युमर. सेकंडरी कन्झ्युमर हा या हर्बीओरस जे ऑर्गॅनिझम आहेत ते खातो, त्यामुळं हा कार्निओरस होतो. कार्निवरस होतो. त्यानंतर हा टर्शरी कन्झ्युमर जो की डिपेंड असतो सेकंडरी कन्झ्युमरवरती. तर यांची संख्या नंबर्स हे कसे होत आहे, या जसं आपण वरती जातो टॉप लेवलला तसे हे काय होत आहे, डिक्रीज होत आहे. डिक्रीज होत आहे. तर ही काय आहे, पिरॅमिड्स ऑफ नंबरची रिप्रेझेंटेशन, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ पिरॅमिड. आणि इथे शो केलेली जी आपण पिरॅमिड आहे ते ग्रासलँड इकोसिस्टीममधील आहे. ओनली 3 टॉप कार्निओरस आर सपोर्टेड इन एन इकोसिस्टम बेस्ड ऑन प्रोडक्शन ऑफ नियरली 6 मिलियन्स प्लांट. बरोबर आहे. तर प्लांट काय आहे, प्रोड्युसर आहे. प्लांट स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो आणि आपल्यालाही देतो, त्यामुळे आपण त्यावरती डिपेंडेंट आहोत. तर हे जे कार्निओरस आहेत, जे टर्शरी कन्झ्युमर्स आहेत, हर्बीओरस आहेत, हे सगळे कोणावर डिपेंड असतात, त्या प्लांटवर असतात, म्हणजेच प्रोड्युसरवरती डिपेंड असतात. आणि नंबर ऑफ पिरॅमिड ऑफ नंबर हे कसं आहे, अपराईट आहे. अपराईट म्हणजे काय, हे कसं आहे, बेसला ब्रॉड आहे आणि जसे हे टॉप लेवलवरती जाते तसे याचे नंबर्स कमी होतात, म्हणून याला अपराईट पिरॅमिड म्हणतात. कोणतं, अपराईट. अपराईट पिरॅमिड. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. इथे आहे आता पिरॅमिड ऑफ बायोमास. हे पिरॅमिडसुद्धा तुम्हाला काय दिसते की अपराईट आहे. हे पिरॅमिडसुद्धा अपराईट आहे. अपराईट म्हणजे काय, बेसला जे प्रोड्युसर्स आहेत त्याची संख्या खूप जास्त आहे. त्यानंतर या प्लांटवर जे डिपेंड आहेत प्रायमरी कन्झ्युमर त्यांची संख्या कमी आहे. त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत जे प्रायमरी कन्झ्युमरवर डिपेंडेंट आहेत. त्यानंतर टर्शरी कन्झ्युमर आहेत जे की या सेकंडरी कन्झ्युमरवरती डिपेंड आहे, यांची संख्या अत्यंत कमी आहे. आणि हा जे पिरॅमिड आहे हा काय आहे, अपराईट पिरॅमिड आहे. पिरॅमिड ऑफ बायोमास हा काय आहे, अपराईट आहे. शार्पली डिक्रीज होत आहे बायोमास हाय ट्रॉपिक लेवलवरती. टॉप लेवलला काय होत आहे, हे एकदम डिक्रीज होत आहे. बघा ना, 809 आहे आणि इथं 1.5 म्हणजे एकदम शार्पली डिक्रीज झालेला आहे इथे बायोमास. हे आहे पिरॅमिड ऑफ बायोमास. त्यानंतर आपण पाहूया इथे, हे बघा इथे जी डायग्राम सी आहे त्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत आपण अपराईट पिरॅमिड पाहिलेले आहेत, म्हणजे बेस ब्रॉड असतो. त्यानंतर यावर जे वेगवेगळे टॉपिक लेवल्स आहेत हे कसे कसे आहेत, कमी कमी होत जाणारे आहे. म्हणून इथे जो पिरॅमिड बनतो तो अपराईट बनतो. पण हा जो या डायग्राममध्ये शो होत आहे हे कसं आहे, हे पिरॅमिड ऑफ बायोमास आहे. हा पण पिरॅमिड ऑफ बायोमास आहे, पण हा इन्व्हर्टेड आहे. आता ह्या इन्व्हर्टेड का आहे, तर हा पिरॅमिड ऑफ बायोमास हा सी मधील आहे.
डीप सीमध्ये आहे. म्हणजे तिथे फायटोप्लॅन्क्टन असतात, ते अत्यंत कमी असतात, पण त्यावर जगणारे जे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत म्हणजेच झूप्लॅन्क्टन्स आहेत हे अत्यंत जास्त प्रमाणात असतात. झूप्लॅन्क्टन कशी आहे, यांची संख्या जास्त आहे कशापेक्षा, फायटोप्लॅन्क्टनपेक्षा. आणि म्हणून ही जी पिरॅमिड आहे बायोमासची, ही जी पिरॅमिड आहे ही इन्व्हर्टेड आहे. या अगोदर जे आपण पाहिलेलं आहे इथे, हे पण पिरॅमिड ऑफ बायोमास आहे, पण हे कुठलं पिरॅमिड ऑफ बायोमास आहे, तर हे आपल्या टेरेस्ट्रियलवरती आहे. आणि हे जे पिरॅमिड ऑफ बायोमास आहे हे डीप सीमधील आहे. डीप सीमधील जे पिरॅमिड ऑफ बायोमास आहे ते काय आहे, डिक्रीज, ते कसं आहे, इन्व्हर्टेड आहे. डिक्रीज होत आहे, इन्क्रीज होत आहे वरच्या लेवलला, आणि खालच्या लेवलला कसं आहे, हे कमी आहे. इथे तुम्हाला हे कळालं असेल, इथे पेनचा यूज करते पण हे पेन यूज होत नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम. हां, तर हे काय आहे, पिरॅमिड ऑफ बायोमासच आहे. हे पण पिरॅमिड ऑफ बायोमासच आहे. पण हे काय आहे, टेरेस्ट्रियल लेवलवरती आहे. आणि हे कोणत्या लेवलवरती आहे, तर हे आहे सीमधील. त्यामुळे जेव्हा पिरॅमिड ऑफ बायोमास हे झूप्लॅन्क्टन आणि फायटोप्लॅन्क्टनबद्दल विचारतील तेव्हा इन्व्हर्टेड पिरॅमिड सांगायचं. कारण नेहमी पिरॅमिड हे अपराईटच असतं, पण एक्सेप्शनल म्हणून हे इन्व्हर्टेड पिरॅमिड आहे, जे की फायटोप्लॅन्क्टन आणि झूप्लॅन्क्टनचं आहे, म्हणजेच ॲक्वॅटिक रिजनमधील हे पिरॅमिड आहे. हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. कारण ज्या केसेस हे एक्सेप्शनल असतात त्या लक्षात ठेवाव्या लागतात. आपल्याला माहिती आहे पिरॅमिड अपराईट आहे, पण हे काहीतरी एक्सेप्शनल असेल की तेव्हा लक्षात ठेवायचं की पिरॅमिड ऑफ बायोमास जे की सीमध्ये आहे ते कसं आहे, इन्व्हर्टेड आहे. हे त्यानंतर बघा, अन आयडियल पिरॅमिड ऑफ एनर्जी. आता इथं आपल्याला एकदम आयडियल पिरॅमिड दाखवलेलं आहे, ज्याचा आपण त्याला आपण आयडियल मानतो, एक आपला बेस धरून त्याला चालतो. तर हे इथं आयडियल पिरॅमिड ऑफ एनर्जी ऑब्झर्व द प्रायमरी प्रोड्युसर कन्वर्ट ओनली 1% ऑफ द एनर्जी इन सनलाईट. हां, तर जेव्हा जे प्रोड्युसर्स असतात, जे प्लांट असतात, प्रोड्युसर असतात, हे फक्त 1% एनर्जी कन्वर्ट करतात, स्वतःला 1% कन्वर्ट करतात. आणि ही अशी एनर्जी काय होते, मग कमी होत जाते. प्रोड्युसरमध्ये एनर्जी खूप जास्त एनर्जी असते, पण जेव्हा ही वर जाते, टॉप लेवलला जाते तिच्या, म्हणजेच प्रायमरी कन्झ्युमरपाशी जाते, तेव्हा ती 1%ने कमी होते. जेव्हा ती अजून सेकंडरी कन्झ्युमरपाशी जाते तेव्हा ती 1%ने परत कमी होते. जेव्हा ती टर्शियरी कन्झ्युमरपाशी जाते तेव्हा ती परत 1%ने कमी होते. म्हणजेच एनर्जी ही कशी होते, कमी होत जाते टॉप लेवलवरती. आणि जी बेस लेवलला जी प्रोड्युसरमध्ये जी एनर्जी असते ती खूप जास्त असते, आणि इथपर्यंत जी पोहोचते ती अत्यंत कमी असते. ठीक आहे, तर हे काय आहे, आपलं पिरॅमिड ऑफ एनर्जी आहे. इथे अजून थोडं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते आपण पाहूया. पिरॅमिडबद्दलचंच आहे आणि ते आपण इथे पाहूया. Any calculation of energy content biomass or numbers has to include all organisms at this tropic level. No generalization we make will be true if we take only a few individuals at any tropic level into account. Okay. तर इथे काही नाही, फक्त हे सांगितलेलं आहे की जे इकोसिस्टीममध्ये पिरॅमिड्स आहे, पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ एनर्जी, पिरॅमिड ऑफ बायोमास, हे अपराईट आहे. जसं की आपण पाहतो, पण एक्सेप्शनल एकच आहे जो की आहे पिरॅमिड ऑफ बायोमास, जो सीमध्ये आहे, डीप सीमध्ये आहे, तो इन्व्हर्टेड आहे. ठीक आहे. There are exception to this generalization. If you were to count the number of insects feeding on a big tree, what kind of pyramid would you get?
तर याला काही एक्सेप्शन पण आहेत, जसं की आपण बायोमास इन द सी मधलं इन्व्हर्टेड पिरॅमिड पाहिलं. प्रत्येक वेळेस पिरॅमिड हे अपराईटच नसतं, पण काही एक्सेप्शनल आहेत ते आपण सुद्धा स्टडी केलेलं आहे. हेच इथं सांगत आहेत. पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट, कॅन नेवर बी इन्व्हर्टेड बिकॉज वेन एनर्जी फ्लोज फ्रॉम अ पर्टिक्युलर ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल सम एनर्जी इज ऑलवेज लॉस्ट. हे अतिशय महत्त्वाचं आहे. का? कारण आपण पाहिलेलं आहे एक्सेप्शनलमध्ये पिरॅमिड ऑफ बायोमासचे एक्सेप्शनल आहेत. पिरॅमिड्स ऑफ बायोमासचे एक्सेप्शनल का आहेत की पिरॅमिड ऑफ बायोमास हे टेरेस्ट्रियलवरती कसं आहे, तर हा अपराईट आहे टेरेस्ट्रियलवरचा. पण सीमध्ये जो डीप सीमध्ये आहे तो कसा आहे, इन्व्हर्टेड आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही की पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ बायोमास हे कसे चेंज होऊ शकतात. तिथल्या रिजनवरती, क्लायमेटिक कंडिशनवरती नुसार ते चेंज होऊ शकतात. पण एनर्जी, पिरॅमिड ऑफ एनर्जी हे कधीच इन्व्हर्टेड होऊ शकत नाही. ही पक्क तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, ही गाठ बांधून घ्यायची आहे की पिरॅमिड ऑफ एनर्जी हे कधीच इन्व्हर्टेड नसतं, ते नेहमी अपराईट असते. मग बाकी पिरॅमिड ऑफ नंबर हे इन्व्हर्टेड होऊ शकते, पिरॅमिड ऑफ बायोमास इन्व्हर्टेड होऊ शकते, पण पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज बी अपराईट. कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा एका ट्रॉपिक लेवलवरतून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये एनर्जी ट्रान्सफर होते तेव्हा थोड्या प्रमाणात तरी एनर्जी तिथून रिलीज होते. आणि म्हणूनच इथे जेवढी एनर्जी असेल, इथं जर 100 किलो कॅलरी एनर्जी असेल तर इथे पोचणारी एनर्जी ही 100 किलो कॅलरी नसेल तर ही 10 किलो कॅलरी असेल, 1 किलो कॅलरी असेल. म्हणजे काही ना काही लिटल बिट डिफरन्स इथं जाणवेल. म्हणून हे लक्षात ठेवायचं की पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज बी अपराईट. ठीक आहे. However, there are certain limitations of ecological pyramids such as it does not take into account to same species belonging to or more tropic level. हे पण असू शकते. कुठे कुठे काय असतं की आता आपण समजा स्पॅरो घेतलं, चिमणी घेतलं. चिमणी ही अन्नधान्य पण खाते, तेव्हा ती एका वेगळ्या फूड वेबमध्ये येते, फूड चेनमध्ये येते. पण कधी कधी ती इन्सेक्ट पण खाते आणि इन्सेक्ट जेव्हा खाते ती वेगळ्या फूड वेबमध्ये येते. म्हणून हे लिमिटेशन्स आहेत इकॉलॉजिकल पिरॅमिडला, कारण त्याच्यातले स्पेसीस हे कधी कधी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमवरती फूडसाठी डिपेंड होतात आणि त्यानुसार ते वेगळी फूड वेब क्रिएट करतात. ठीक आहे. हे इथे सांगितलेलं आहे. तर इथे आपण जो टॉपिक पाहिलेला आहे इकॉलॉजिकल पिरॅमिड, हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरती एक क्वेश्चन बनवू शकतो. त्यामुळे अजून तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये. लेक्चर्स आवडलं असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून असेच लेक्चर्स तुम्हाला पाहायचे असतील तर नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन लेक्चर घेऊन येईल ते तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचेल. थँक्यू सो मच.